क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ग्रामपंचायतचे सभागृह फोडून चोरले शेतकऱ्यांचे धान्य, पोलिसांनी लावला टोळीचा छडा। एलसीबी पथकासह दारव्हा पोलिसांनी केली संयुक्त कारवाई। दारव्हा तालुक्यातील तरनोडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीतून तुरीचे पोते चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला दारव्हा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत जेरबंद केले। या कारवाईत पोलिसांनी 84,500 रुपयांच्या चोरीच्या धान्यासह एकूण 2,74,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 29 मे रोजी अरविंद आनंदराव कदम यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या मालकीची 15 क्विंटल तूर 26 पोती चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील खोलीचे कुलूप तोडून लंपास केला होता। या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलीस पथकाने अमित पंजाबराव बर्डे वय 18, रवी श्रीकृष्ण बर्डे वय 29, रोशन बबनराव जामनिक वय 19 तसेच 3 अल्पवयीनांना ताब्यात घेतले। कठोर चौकशीअंती आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीच्या धान्याचा साठा, गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी वाहन आणि 1 दुचाकी जप्त करण्यात आली। अधिक तपासात त्या टोळीने भोपापूर, रामगाव आणि बरबडी शिवारातील मोटर पंप, केबल चोरीचे गुन्हेही केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी पोलिसांनी 44,500 रुपये रोख रक्कमही जप्त केली। ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक सिद्धार्थ भोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे, सुनील गोपिनवार व त्यांच्या पथकाने पार पडली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद वेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।